विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या समोर हजर झालो आहे, परंतु एका वाईट घटनेसाठी. हा लाईट लावा. मित्रांनो, अमर मोहिते या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकाने काल संध्याकाळी आत्महत्या केलेली आहे. काल संध्याकाळी बातमी आलेली आहे मित्रांनो. आणि कृपया लक्षात घ्या की जेव्हा स्वप्नील लोणकर याने 2021 मध्ये आत्महत्येची बातमी आपल्याकडे आली होती, मी त्यावेळेसही एक व्हिडिओ टाकला होता आणि आजही मुद्दाम तुमच्या समोर हजर झालोय मित्रांनो की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांनी स्पर्धा परीक्षेलाच आपलं सर्वस्व का मानलेलं आहे, मला हे समजत नाही. चा 1 मार्कांवरून निकाल आला नाही PSIचा, म्हणून या युवकाने स्वतःला संपवून टाकलं, स्वतःचं जीवन संपवलं. एवढी काही PSIचं पद महत्त्वाचं नाही, एवढं काही PSIचं पद मोठं नाही आहे. आयुष्यापुढे काय कोणतीच गोष्ट मोठी नाही आहे, हे तरुणांना का समजत नाही आहे, मला हेच कळत नाही आहे. कृपया लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेचा युवक नैराश्याच्या गर्तेत जातो कसा, किंवा स्पर्धा परीक्षेच्या युवकांनी शासकीय नोकरीला एवढं मोठ्या प्रमाणात मनावर का घेतलेलं आहे, हे काही प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आपल्या मनामध्ये येत आहेत मित्रांनो. कृपया लक्षात घ्या की शासकीय नोकरी म्हणजे सर्वस्व नाही. मी इथे काही मुद्दे लिहिलेत बघा. शासकीय नोकरी म्हणजे सर्वस्व नाही. काही विद्यार्थी मित्रांना वाटत असेल की शासकीय नोकरी मिळाली म्हणजे जग जिंकलं आणि शासकीय नोकरी नाही मिळाली म्हणजे आपलं जीवन संपलं. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत मित्रांनो. शासकीय नोकरी मिळाली म्हणजे तुम्ही जग जिंकलं, मुळीच नाही. ती काही फार मोठी नोकरी आहे. शासकीय नोकरी मिळाली म्हणजे तुम्हाला प्रचंड मोठं पद मिळालं, प्रचंड पैसा तुम्हाला मिळणार आहे, प्रचंड मान सन्मान तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळांमध्ये आणि समाजामध्ये मिळणार आहे, असं मुळीच नाही. कृपया लक्षात घ्या. मग शासकीय नोकरी काय आहे? शासकीय नोकरी हे मित्रांनो एक सर्वसाधारण नोकरीसारखी नोकरी आहे की ज्याच्यामध्ये आपल्या हातात काहीतरी अधिकार येतात, आपण काहीतरी समाजासाठी कार्य करू शकतो आणि समाजामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते, त्यामुळे आपल्याला काही प्रमाणात मान सन्मान मिळतो किंवा कायदा काही प्रमाणात आपल्या हातात अंमलबजावणीसाठी असतो, म्हणून आपल्याला काही प्रमाणात मान सन्मान मिळतो. इथपर्यंत शासकीय नोकरीचं प्रस्थ आहे. आलं लक्षात? तुम्ही त्याला दैव नका बनवू. कृपया लक्षात घ्या की आपण मध्यमवर्गीय आहोत, आपल्याला रोजगार मिळवण्यासाठी नोकरी मिळवायची आहे, काही प्रमाणात अधिकारांचा उपभोग घ्यायचा आहे आणि म्हणून आपण शासकीय नोकरीच्या मागे आहोत, हे विसरू नका. ते सर्वस्व नाही. किंवा शासकीय नोकरी मला मिळाली नाही, मी भरपूर मेहनत घेतली, 3 वर्ष मेहनत घेतली, 4 वर्ष मेहनत घेतली, 5 वर्ष मेहनत घेतली, पण मला शासकीय नोकरी मिळाली नाही म्हणजे मी शून्यावर आलो, माझं आयुष्य संपलं, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही, ही भावना डोक्यामधून कृपया काढून टाका राजांनो. असं काहीही नाही. कृपया लक्षात घ्या की शासकीय नोकरी मिळवणं थोडं अवघडच काम आहे. ते याच्यासाठी की संपूर्ण भारतामधल्या, संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जेवढा रोजगार आहे त्या रोजगाराच्या फक्त 4% किंवा जास्तीत जास्त 5% रोजगार हा शासकीय नोकरीमधून मिळतो. 95% नोकऱ्या या इतर क्षेत्रांमध्ये आहेत. शेती असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, उद्यम असेल, इतर सर्व्हिसेस असतील, त्याच्यामध्ये मित्रांनो सेवा क्षेत्र असतील, त्याच्यामध्ये मित्रांनो 95% रोजगार आहे. म्हणजे कृपया तुम्ही समजून घ्या राजांनो की शासकीय नोकरी प्रत्येकाला मिळणार नाहीच, हे पण गोष्ट डोक्यामध्ये ठेवा. आपल्या क्षमतांचा स्वतः विचार करा ना. कुठला तरी मित्र आपला करतोय MPSCचा अभ्यास, कुठला तरी आपला नातेवाईक MPSCचा अभ्यास करतोय किंवा त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, म्हणून मी सुद्धा सिलेक्शन, माझं सुद्धा सिलेक्शन होईल, मी सुद्धा अभ्यास केलाच पाहिजे आणि मला शासकीय नोकरी मिळालीच पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही, ही भावना डोक्यातून काढून टाका. स्वतःच्या क्षमतांचा विचार करा की यस, मी अभ्यास किती वेळपर्यंत करू शकतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मला झेपेल का, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून मला यश मिळेल का, हे स्वतःच्या मनाला तुम्ही काही प्रमाणात प्रश्न विचारा. आणि यस, तुम्हाला जर वाटत असेल की मी हे करू शकतो तरच करा. कुणीतरी नातेवाईक सांगतोय, मित्र सांगतोय किंवा नातेवाईकाकडे, मित्राकडे बघून कृपया स्पर्धा परीक्षेकडे वळू नका राजांना. कारण असंही मी तुम्हाला सांगितलं, 4 ते 5% शासकीय नोकऱ्या मिळतात, 4 ते 5% शासकीय नोकऱ्या मिळतात, बाकी 95% रोजगार इतर क्षेत्रामध्ये आहे. मग तुम्ही मला प्रश्न विचाराल की सर, आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा की नाही करावा? मी तुम्हाला तेच सांगतोय राजांनो की शासकीय नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपण करतो.
निरपेक्ष भावनेने अभ्यास करा की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मला भरपूर ज्ञान मिळणार आहे, मला भरपूर नॉलेज मिळणार आहे, एवढ्या एकाच भावनेतून तुम्ही अभ्यास करा. मी डायरेक्ट डेप्युटी कलेक्टरच होऊन जाईल, DYSPच होऊन जाईल, IPSच होईल, हे डोक्यातून काढून टाका मित्रांनो. अंडरस्टँडिंग. तुमच्या वाट्याला कोणती नोकरी लिहिलेली आहे हे तुम्हालाही माहीत नाही, हे मलाही माहीत नव्हतं. अंडरस्टँडिंग मित्रांनो. मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला, माझ्या वाट्याला सेलटॅक इन्स्पेक्टरची नोकरी आली. मी 4 वेळा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पास होऊन इंटरव्ह्यूपर्यंत पात्र होतो, परंतु नाही मिळाली मला तिथे नोकरी क्लास 1 क्लास 2ची. मग मी STO सध्याला आहे आणि STIची पद मात्र मी पहिल्या अटेम्प्टमध्ये मिळवलं होतं. जे आहे त्याच्यात समाधान मानायचं कृपया शिका मित्रांनो. अंडरस्टँडिंग. आणि आपल्या वाट्याला काय येणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे तुम्ही खूप अपेक्षा घेऊन स्पर्धा परीक्षेकडे येऊ नका. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला शासकीय नोकरीची अपेक्षा असते किंवा कोणतीही नोकरीची अपेक्षा असते, तो प्रयत्न करतो, इथपर्यंतच त्याला सीमित ठेवा. खूप मोठे स्वप्न बघू नका. आलं लक्षात. आपल्या आवाक्यातले स्वप्न बघा, एवढं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. मग मित्रांनो कृपया लक्षात घ्या की शासकीय नोकरी जर नाही मिळाली, तुम्ही जर मेहनत घेतली, प्रामाणिकपणे चांगला प्रयत्न केला, तर तुम्हाला कुठली ना कुठली शासकीय नोकरी मिळणारच आहे. परंतु 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष अभ्यास केल्यानंतरही शासकीय नोकरी मिळाली नाही तर शून्यावर तुम्ही येत नाहीत. इतरही असे अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची चमक दाखवू शकता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रचंड यश प्राप्त होऊ शकतं. मित्रांनो तुम्ही फक्त एकच लक्षात घ्या की शासकीय नोकरी सर्वस्व नाही. इतर क्षेत्रांमध्ये तुम्ही स्वतःचं आवडीचं क्षेत्र निवडा. तुम्हाला याच्यासाठी तुम्ही डोक्यामध्ये प्लॅन बी तयार ठेवा की जर मला शासकीय नोकरी मिळाली नाही तर मी कुठल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो, कुठल्या क्षेत्रामध्ये योग्य तो पैसा कमवू शकतो, कुठल्या क्षेत्रामध्ये मला काम केल्यावर आनंद मिळेल. याचं उत्तर तुमच्यापेक्षा चांगलं कोणीच देऊ शकत नाही. तुम्ही स्वतः पुढे या आणि त्या गोष्टीवर इम्प्लिमेंट करा. तुमचा प्लॅन बी इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. आणि अनेक मुलं असतात की सर स्पर्धा परीक्षेचा फुल टाईमच अभ्यास करावा लागतो का? मी तुम्हाला सांगतो की स्पर्धा परीक्षांचा सिलेबस भला मोठा आहे, त्यामुळे 2 वर्ष तरी माणसाने फुल टाईम अभ्यास करावा. परंतु 2 वर्ष 3 वर्ष MPSCचा किंवा स्पर्धा परीक्षेचा फुल टाईम अभ्यास केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल 3 वर्ष तुम्ही फुल टाईम अभ्यास केल्यानंतर तुम्ही कुठेतरी पार्ट टाईम जॉब करून अभ्यास करू शकता बरं का. तुम्ही हे लक्षात घ्या. कारण 3 वर्ष फुल टाईम अभ्यास केल्यावर तुमचा सर्व सिलेबस, सर्व विषयांचा सिलेबस कव्हर होतो, अभ्यास होतो, नोट्स तयार होतात. त्याच्यामध्ये फक्त ॲडिशन करायची असते आणि जे झालेलं आहे त्याला फक्त रिपिटेशन, आपल्याला रिव्हिजन द्यायची असते. म्हणून 3 वर्ष फुल टाईम अभ्यास केल्यानंतर कुठेतरी पार्ट टाईम जॉब करा आणि उरलेल्या वेळेमध्ये अभ्यास करा. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आयुष्यभर ठेवावं लागेल. फक्त स्पर्धा परीक्षेमध्येच नाही तर तुम्हाला संपूर्ण आयुष्यात टाईम मॅनेजमेंट ठेवावं लागेल. तर आणि तरच तुमची प्रगती साध्य होईल. आलं ना लक्षात. कृपया लक्षात घ्या की काही 4-5 तासाचा एखादा जॉब असतो. कुठेतरी कोचिंग क्लासेसमध्ये तुम्ही टीचिंग करू शकता, कुठेतरी कोचिंग क्लासेसमध्ये मॅनेजमेंट सांभाळू शकता, कुठेतरी हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम करू शकता, कुठेतरी CA कडे तुम्ही काम करू शकता. तुमच्या घरचा एखादा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी आईवडिलांना 5-6 तासाची मदत करू शकता. तुम्ही हे लक्षात घ्या. स्वतः एखाद्या क्षेत्रामध्ये व्यापार करायची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता. माझा एक विद्यार्थी होता मित्रांनो, जो एका हॉस्पिटल समोर दुपारी 3 वाजेनंतर नारळाच्या पाण्याची गाडी लावायचा. सकाळी माझ्याकडे क्लास करायचा, सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. आणि तुम्हाला सांगतो एका हॉस्पिटल समोर नारळाची गाडी दुपारी 3 वाजेनंतर तो लावायचा, रात्री 9 वाजेपर्यंत. बघा, पार्ट टाइम जॉब त्याने स्वतःचा शोधून काढला होता. गरीब घरचा होता, ग्रामीण भागातला होता. काही का होईना त्याला सलाम करावा लागेल मित्रांनो. त्याने काय केलं की स्वतःचा छोटासा का होईना पार्ट टाइम रोजगार शोधून काढला. कृपया लक्षात घ्या. कुठेही नोकरी करा. तुम्ही चांगले कॉमर्स ग्रॅज्युएट असाल तर अकाउंटंट म्हणून एखाद्या CAच्या हाताखाली 10-12 हजारावर काम करू शकता. तुम्ही CAचा अभ्यास करू शकता पार्ट टाइममध्ये. तुम्ही CSचा अभ्यास करू शकता. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये BSc असाल, MSc असाल, कंपनीमध्ये लागू शकता. इंजिनियर असाल, कंपनीत काम करून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. पहिल्यांदा 2 ते 3 वर्ष फुल टाईम अभ्यास करा, नंतर पार्ट टाईम अभ्यास करा आणि मग मित्रांनो बघा तुम्हाला यश हे दोन्ही ठिकाणी मिळेल. ज्या क्षेत्रात तुम्ही पार्ट टाईम काम करताय तिथला अनुभव वाढून तिथे पण तुम्हाला यश मिळेल. तुमचा पगार वाढायला लागेल, तुम्हाला मोठं पद तिकडेही मिळायला लागेल आणि इकडे तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळायला लागेल. लाईफ हे असंच आहे मित्रांनो.
कृपया लक्षात घ्या, तुम्हाला 100% एकाच क्षेत्रात 100% यश नाही मिळणार किंवा एकाच क्षेत्रामध्ये तुम्ही काम करून प्रचंड प्रगती साधू शकता असंही नाही आहे. अंडरस्टँडिंग? तर थोडंसं ते तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, आणि कृपया लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्हाला स्वतःला सांभाळावं लागेल. कारण तुमच्या आयुष्यावर फक्त तुमच्या एकट्याचा प्रभाव नाही, तुमच्या आयुष्यावर फक्त तुमच्या एकट्याचा अधिकारही नाही. तुमचे आईवडील, तुमचे मित्रमंडळ यांना सोडून जाताना थोडंसं तरी तुम्ही डोक्यात काहीतरी भान ठेवा मित्रांनो. स्पर्धा परीक्षेलाच आयुष्य मानू नका, स्पर्धा परीक्षेलाच जीवन मानू नका. स्पर्धा परीक्षेतलं अपयश म्हणजे जीवन संपलं ही भावना डोक्यातून काढून टाका. मित्रांनो, पुढचा मुद्दा मला असं सांगायचा आहे की पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना 10वी 12वी नंतरच कामाला लावायला पाहिजे बरं का. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर 10वी 12वी नंतरच सुरुवात करा. म्हणजे हे जे बर्डन येतं ना, जे काल अमर मोहितेने घेतलं की आता मी 32 वर्षाचा झालो आणि माझ्या हातात नोकरी नाही, काही नाही, मी काय करू, हे बर्डन येणार नाही. 10वी 12वी नंतर लगेच स्पर्धा परीक्षेची तयारीला सुरुवात करा. तुमचे लहान भाऊ असतील, लहान बहिणी असतील, त्यांनाही हेच सांगा. अंडरस्टँडिंग? आणि मग मित्रांनो, 10वी 12वी नंतर जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर तुम्हाला यशही लवकर प्राप्त होईल आणि कमी बर्डनमध्ये यश प्राप्त होईल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेतरी कामही करा मित्रांनो. हे जे मी तुम्हाला पार्ट टाइम छोटे छोटे कुठलेही काम करायचे ना तुम्हाला पैसा कमवण्यासाठी, तेव्हा तुम्हाला पैसा कसा कमवला जातो, पैशाची किंमत काय असते हे पण विद्यार्थी वर्गाला, मुलांना समजायला लागेल. पालकांना मी ती सूचना देतोय की 10वी 12वी नंतरच स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळवावे. तसेच 10वी 12वी नंतरच कुठेतरी काम करायला सांगून प्रत्यक्ष कामातून व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. तुम्ही हे लक्षात घ्या. एखादा मुलगा कुठेतरी काम जेव्हा करत असतो ना, तर हळूहळू त्याची पर्सनॅलिटी शेप घेत असते मित्रांनो. त्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू खुलून येत असतात. त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला जात असतो. आणि म्हणून कुठेही काम करा, पण काम करा मित्रांनो. काम केल्याने तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येते. जर फक्तच अभ्यास करत बसले एखाद्या कोंदट रूममध्ये, एखाद्या कोंदट अभ्यासिकेमध्ये, तर नैराश्य तुम्हाला घेरेल. ही मानसिकता असते मित्रांनो. अंडरस्टँडिंग? निसर्गाच्या सानिध्यात जा, मैदानावर खेळा, मैदानावर व्यायाम करा, डोंगर चढा, झाडांवर चढा, निसर्गाच्या सानिध्यात जा. तुम्हाला नैराश्य कधीच घेरणार नाही. अंडरस्टँडिंग? हे थोडेसे जीवनविषयक काहीतरी तत्वज्ञान, आज विज्ञानापेक्षा तत्वज्ञानाची जास्त गरज आहे असे काही तत्ववेत्ते सांगतात, ते याच्यासाठीच मित्रांनो. अंडरस्टँडिंग? हे एक लक्षात घ्या. त्यानंतर माझ्या वाचनामध्ये असं पण एक आलं होतं मित्रांनो, माझ्या वाचनामध्ये असं पण एक आलं होतं की बाहेर मेसचं जेवण जेवतात मुलं. कुठून तरी मुलं पुण्याला जातात किंवा औरंगाबादला येतात किंवा मोठ्या शहरांमध्ये नाशिक नागपूरला अभ्यास करतात. खेडेगावातून येऊन मग कुठेतरी त्यांना मेस लावावी लागते. आणि मेसचं थोडंसं निकृष्ट दर्जाचं जेवण जेवल्यामुळे त्यांना होतं काय, अनारोग्य समस्या निर्माण होते. अपचन समस्या, ॲसिडिटी, डोके दुखणे या गोष्टी सुरू होतात. आणि मन तर त्यांचं अभ्यासामध्ये अडकलेलं असतं. ते सगळं सोडून गावाकडेही परत जायची इच्छा नसते. मग हे मुलं मित्रांनो काहीतरी अँटॅसिडच्या गोळ्या घ्यायला लागतात, पॅन्डीच्या गोळ्या घेऊन ॲसिडिटी कंट्रोल करायचा प्रयत्न करतात, अपचनावरच्या गोळ्या घेतात. माझ्या एका वाचनामध्ये असं आलं होतं की ॲसिडिटी, अपचनावरच्या गोळ्या अतिरेक प्रमाणात घेतल्याने सुद्धा नैराश्य मनामध्ये येत असतं. अंडरस्टँडिंग? आणि म्हणून कोणत्याही गोळ्या विनाकारण घेऊ नका. मॅक्झिमम नॅचरल जीवन जगा, जेणेकरून तुमचं पचनक्रिया असेल, तुमचं शारीरिक समस्या असतील त्या मित्रांनो चांगल्या राहतील. तुम्ही हे समजून घ्या. अंडरस्टँडिंग? कुठेतरी काहीतरी गोळ्या घेत बसायच्या आणि मग त्याच्यानंतर फ्रस्ट्रेशनमध्ये जायचं, हे प्रकार आपल्या जीवनात घडू नयेत याची काळजी तुम्ही स्वतः घ्या राजांनो. आईवडील येणार नाही तिथं बघायला की आपला मुलगा कोणत्या गोळ्या घेत बसलाय. अंडरस्टँडिंग? आणि कुठल्याही नैराश्यामध्ये असाल तर आपल्या मित्रांशी बोला, स्वतःशी बोला, मित्रांशी बोला, आईवडिलांशी बोला, भावा बहिणींशी बोला, आमच्यासारख्या प्राध्यापकांशी बोला, पण नैराश्य येऊच देऊ नका. मस्त मित्रांनो, मर्द मराठा मावळासारखं लढायचं आहे आपल्याला जीवनाची लढाई, हे तुम्ही विसरू नका. अंडरस्टँडिंग? तुम्ही थोडंसं स्वतःला समजूत घालण्याची प्रयत्न करा मित्रांनो. स्वतःला समजावता आलं पाहिजे माणसाला. 10 लोक येऊन तुम्हाला समजावत बसणार नाही आहेत, पण येस तुमचे जवळचे मित्र तुम्हाला काहीतरी 2-4 चांगल्या गोष्टी सांगून जातील, त्या ऐका. तुमचे भाऊ बहीण,
तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक, चांगले जवळचे मित्रमंडळ हे तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सांगू शकतात. जेव्हा तुम्ही नैराश्यामध्ये असाल थोडंसं त्यांच्याशी बोला. पहिली गोष्ट तर मी हेच सांगेल की नैराश्य येऊच देऊ नका. जीवन ही एक अप्रतिम लढाई आहे मित्रांनो. ती आपल्याला लढायची आहे. ती जिंकायची किंवा हारायची या भानगडीत नाही पडायचं. आपल्याला जीवनाची लढाई लढायची आहे, एवढं लक्षात असू द्या. ओके. त्यानंतर मित्रांनो कृपया लक्षात घ्या, ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुम्ही आता चांगल्यापैकी घरी पण करू शकता. 4च दिवसापूर्वी मी एक सकारात्मक बातमी वाचली होती की केरळचा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कुलीचं काम करणारा एक हमाल होता. तो रेल्वे स्टेशनवर बसून यूट्यूबवरचे व्हिडिओ बघायचा. काही चांगले ॲप त्याने इन्स्टॉल केले होते. त्या ॲपवरून त्याने अभ्यास केला आणि तो क्लास 1च्या अधिकारी पदावर त्याचं सिलेक्शन झालं. UPSCच्या कुठल्या तरी परीक्षेत त्याने यश मिळवलं. मित्रांनो, ऑनलाईनचा अभ्यासाचा असाही फायदा होतो. अनेक ग्रामीण भागातील तरुण शहरांकडे जातात आणि तिथं MPSCचा वगैरे अभ्यास करत बसतात. गरज नाही राहिली आता. कृपया लक्षात घ्या की ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण महाराष्ट्रातले जबरदस्त प्राध्यापक रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. अतिशय कमी फीसमध्ये ऑनलाईन क्लासेस तुम्हाला उपलब्ध करून देत आहेत. घर बसल्या मित्रांनो घरचं चांगलं जेवण जेवायचं, बाहेरचं मेसचं जेवण जेवायची गरज नाही. रूमचा खर्च, मेसचा खर्च, अभ्यासिकेचा खर्च करण्याची गरज नाही. घर बसल्या तुम्ही कमी पैशामध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा अभ्यास तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. तज्ज्ञ व्यक्तींचा मार्गदर्शन तुमच्या घरापर्यंत पोहोचलंय. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा. ही पण एक चांगली संधी आहे मित्रांनो. तुम्हाला घर बसल्या अभ्यास करायचा स्पर्धा परीक्षेचा. अंडरस्टँडिंग. उत्कृष्ट पुस्तकं काढतात लेखक वर्ग. नोट्स काढायची गरज ठेवलेली नाहीये. उत्कृष्ट नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत. त्या मित्रांनो PDF रूपामध्ये शिका. ओके. बघा, हे विद्यार्थ्यांपर्यंत मी सांगतो. आता ज्या काही आत्महत्या होत आहेत स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील युवकांच्या, याला कोण जबाबदार आहे? सगळ्यात पहिल्यांदा तर मी विद्यार्थी वर्गांना सांगेल की बाबांनो, तुम्ही नैराश्याच्या गर्तेत येऊ नका. नैराश्याच्या गर्तेत आले तर आत्महत्या हा त्यावर उपाय नाही. काहीतरी स्वतःचा रोजगार शोधणे हा त्यावर उपाय आहे. मेहनत करत राहणे, सकारात्मक दृष्टिकोन बाळगत राहणे हा त्याच्यावर उपाय आहे. अंडरस्टँडिंग. मग याला दुसरं कोण जबाबदार आहे? स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील युवक आत्महत्या करत आहेत, याला कोण जबाबदार आहे? शासन सुद्धा जबाबदार आहे. शासन नक्कीच जबाबदार आहे मित्रांनो. कृपया लक्षात घ्या, मी इथं लिहिलेलं आहे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला शासन नक्कीच जबाबदार आहे. कशा प्रकारे शासन जबाबदार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो की बेरोजगारांबद्दल शासनाकडे धोरणच नाही. ओपन चॅलेंजने मी सांगतो मित्रांनो, शासनाकडे बेरोजगार युवकांना रोजगार कशा प्रकारे मिळवून द्यायचा, रोजगार कशा प्रकारे क्रिएट करायचा याच्याबद्दल परफेक्ट धोरण नाही. तुम्ही विचार करा ना मित्रांनो, किती समजा आपल्या MIDC मध्ये जेवढे उद्योगधंदे असतील त्या उद्योगधंद्यांपैकी बरेचसे उद्योगधंदे बाहेरचे लोक, बाहेरचे युवक किंवा इतर राज्यातील युवक येऊन ते या ठिकाणी एखादा इंडस्ट्री, छोटा मोठा उद्योग सुरू करतायत. मग कृपया लक्षात घ्या, आपला उद्योग विभाग काय करताय? त्यांना त्या प्रमाणात ट्रेनिंग दिली जाते का महाराष्ट्रातल्या युवकांना? किंवा महाराष्ट्रातले युवक मग ती ट्रेनिंग कशा प्रकारे घेत आहेत याचा विचार शासनाने केला पाहिजे. स्वतःचे उद्योग, स्वतःचा व्यापार, स्वतःचं सेवा क्षेत्र कसं विकसित करायचं याच्याबद्दलचे ट्रेनिंग सेंटर अजूनही अद्ययावत नाहीत, परफेक्ट नाहीत. आणि मित्रांनो, त्या असे काही जे काही छोटे मोठे ट्रेनिंग सेंटर उपलब्ध आहेत तिथंही भरमसाठ फीस घेतली जाते. मोफत का उपलब्ध करून देत नाहीये शासन? की कौशल्य विकास कार्यक्रम मोफत उत्कृष्टपणे राबवण्याची जबाबदारी शासनाची पाहिजे. शासन ती जबाबदारी राबवत नाहीये. दुसरी गोष्ट, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकऱ्या शासन देतं तर त्याच्यातही घोटाळे होत आहेत. त्या परीक्षा वेळेवर होत नाहीयेत. त्या परीक्षा झाल्या तर त्यात घोटाळे होतात. त्या परीक्षा झाल्या तर त्यात पेपर फुटतात. म्हणजे शासनाकडे धोरणच नाहीये. स्पर्धा परीक्षा राबवण्याचं सुद्धा धोरण नाहीये. आणि म्हणून मी म्हणतो की शासन सुद्धा याच्या बाबतीत मित्रांनो जबाबदार आहे. ओके. शासनाने काय केलं पाहिजे त्यातल्या त्यात आपण स्पर्धा परीक्षांबद्दल बोलू. बोलण्यासारखं भरपूर आहे. उद्योग क्षेत्र आहे, व्यापार क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे. याच्या बाबतीत शासनाने काय केलं पाहिजे याच्यावरही आपण बोलू शकतो. पण आज आपला विषय स्पर्धा परीक्षेशी निगडीत आहे. म्हणून मी एवढं सांगतो राजांनो की स्पर्धा परीक्षांमध्ये शासन
ज्या प्रकारे स्पर्धा परीक्षा घेते ना ते मान्य नाही आहे, ती चुकीचीच पद्धत आहे. हे आतापर्यंत सिद्ध झालं आहे. जाहिरात आल्यापासून प्रत्यक्ष जॉईन होईपर्यंत 4-4 वर्ष सुद्धा जात आहेत. स्वप्नील लोणकरचं ह्या लेंदी प्रोसेसमुळे स्वप्नील लोणकर नैराश्याच्या गर्तेत गेला आणि त्यांनी स्वतःला संपवलेलं आहे. कालचा अमर मोहिते जो आहे तो गलथानपणामुळे मित्रांनो संपलेला आहे. गलथानपणा म्हणजे MPSCने काहीतरी आरक्षणामधून निकाल लावला आणि नंतर तो परत बदलवला. त्याच्यामध्ये 1 मार्कावरून त्याची पोस्ट राहिली मित्रांनो आणि तो फिजिकलला पात्र होऊ शकला नाही. त्याचे फिजिकल चांगलं होतं, तो फिजिकलची तयारी चांगली करत होता, पण ढिसाळ कारभार. आणि त्याच्यामुळे मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये एक सुसूत्रता येण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की खूप सोपं आहे बरं का. मी स्वतः शासकीय अधिकारी आहे, मला शासनाची रचना माहिती आहे. सर्व विभागांमध्ये प्रशासनाची पुनर्रचना करावी, एक सारखी सिस्टीम डेव्हलप करावी. एक सारखी सिस्टीम म्हणजे मित्रांनो एक डेस्क असावा. ओके, त्या डेस्कच्या अंतर्गत एक निरीक्षक, 2 असिस्टंट, एखादा क्लर्क, या पद्धतीने ती रचना असावी. 4 डेस्क मिळून किंवा 6 डेस्क मिळून एखादा असिस्टंट कमिशनर लेवलचा माणूस असावा आणि 2 असिस्टंट कमिशनरच्या लेवलचा मिळून एक डेप्युटी कमिशनर असावा. 4 डेप्युटी कमिशनर मिळून एखादा जॉईंट कमिशनर असावा. 4 जॉईंट कमिशनर मिळून एखादा ॲडिशनल कमिशनर असावा. 4 ॲडिशनल कमिशनर मिळून एखादा स्पेशल कमिशनर असावा आणि 4 स्पेशल कमिशनर मिळून एखादा कमिशनर असावा. ही एक सारखी रचना प्रत्येक विभागामध्ये असावी. मग होईल का याचा फायदा? याचा फायदा काय होणार आहे सांगतो मित्रांनो तुम्हाला, की सर्व शासकीय विभागांमधले मित्रांनो क्लर्कची भरती किंवा असिस्टंटची भरती एकाच परीक्षेमधून काढावी. बघा आता मी इथं काय लिहिलंय, सर्व विभागातील गट ड करिता एक स्वतंत्र परीक्षा घ्यावी. सर्व विभागातील गट क परीक्षांसाठी एक स्वतंत्र परीक्षा असावी. अराजपत्रित गट ब करिता एक स्वतंत्र परीक्षा असावी. राजपत्रित गट अ ब करिता एक स्वतंत्र परीक्षा, अशा 4 परीक्षा वर्षभरातून घ्याव्या. आता विचार करा ना मित्रांनो, 45 ते 50 विभाग आहेत शासनामध्ये. आरोग्य विभाग, गृह विभाग असेल, इतर दुसरे विभाग असतील, जलसंपदा विभाग असेल, इतर विभाग. शासनाकडे बेरोजगारांबद्दल धोरण नाही. स्पर्धा परीक्षांबद्दल आपण बोलतोय मित्रांनो. मग स्पर्धा परीक्षा कशा प्रकारे असाव्यात याच्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला एक बघा, MPSC समन्वय समिती असेल किंवा इतर बेरोजगारांसाठी काम करणाऱ्या ज्या काही समित्या असतील किंवा ज्या काही संघटना असतील, विद्यार्थी संघटना सुद्धा असतील, त्यांनी कृपया नीट लक्षात घ्या की बेस्ट सिस्टीम कशी तयार होऊ शकते. बघा बरं का, मी स्वतः शासकीय अधिकारी आहे, त्यानिमित्ताने तुम्हाला सांगतो मित्रांनो की गट ड करता एकच परीक्षा. सगळे विभाग 45 विभाग असतील मित्रांनो, तर सगळ्या विभागातले गट ड चे पद एकत्र करायचे आणि त्यांची एकच जाहिरात वर्षभरातून काढायची. सगळ्या विभागातले गट ड चे पद एका परीक्षेतून भरायचे. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो 1000, 1200, 1500 पद एका वर्षाला कसेही निघतात. सगळ्या विभागातले गट क सगळे गट क घ्या मित्रांनो. त्याच्यामध्ये क्लर्क घ्या, असिस्टंट घ्या, टॅक्स असिस्टंट घ्या, लिपिक असतील, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक असतील, त्यानंतर निरीक्षक असतील, दुय्यम निरीक्षक असतील, हे सगळे एकत्र करा मित्रांनो. ओके, आणि हे सगळे मिळून जर मोजले ना तर मी तुम्हाला सांगतो दरवर्षी 5000 पर्यंत जातील. सगळे 45च्या 45 विभाग जर एकत्र केले तर 5000 पर्यंत जातील मित्रांनो हे पद. दरवर्षी एकच परीक्षा घ्यायची गट क साठी. अराजपत्रित गट ब, सगळ्या विभागातले अराजपत्रित गट ब यांची एकच परीक्षा घेतली गेली पाहिजे. आणि राज्य सेवा परीक्षा जी असते राजपत्रित गट अ आणि ब करिता ती वर्षभरातून एक घेतली गेली पाहिजे सगळ्या विभागासाठी. मी तुम्हाला सांगतो जर अशा 4 परीक्षा घेतल्या ना तर हे 4 परीक्षा मिळून, या 4 परीक्षा मिळून मित्रांनो तुम्हाला सांगतो कमीत कमी 20 ते 25,000 पद दरवर्षी भरले जातील. 25,000 पद जर दरवर्षी भरलं, अशी एका वर्षामध्ये मित्रांनो जर 25-30,000 पद भरले जात असतील तर मुलांचं मानसिक दडपण कमी होणार आहे. म्हणजे मुलांना माहिती आहे की मला समजा गट क चा अभ्यास करायचा आहे, गट ब चा अभ्यास करायचा आहे, तर मला 2च परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. आणि मित्रांनो त्याच्यावरचं मानसिक दडपण कमी होतं, कारण पदांची पण संख्या खूप असते. कुठे ना कुठे विद्यार्थी लागायला लागतील नोकरीला. आता होतं काय, वर्षभरामध्ये एखादा विद्यार्थी 10-10, 15-15 परीक्षा देतोय
आणि त्याचं कुठेच सिलेक्शन होत नाही. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष गेल्यानंतरही कुठेच सिलेक्शन होत नाही आहे. कारण घोटाळे पण होतात, पेपर पण फुटतात. प्रामाणिक मुलगा अभ्यासच करत बसतो. 4-4 वर्षाला 15-15 परीक्षा दिल्यानंतरही सिलेक्शन होत नाही. तो मुलगा नैराश्याच्या गर्तेत जातो. व्यापार करायला घरी पैसा नसतो, पाठबळ नसतं, अनुभव नसतो, तो मनुष्य नैराश्याच्या गर्तेत जातो. आणि हे होऊ नये म्हणून किती सोपं आहे. शासनाला माझी विनंती आहे की अतिशय सोपं आहे हे धोरण राबवणं. तुम्ही कृपया एकच परीक्षा घ्यायची, सर्व विभागांसाठी एकच परीक्षा. जॉब्स शुड बी डिलिंक्ड विथ द डिग्रीज. तुम्ही एक लक्षात घ्या, कुठल्याही डिग्रीचा आणि नोकरीचा संबंध ठेवू नका. विचार करा ना, मी इंजिनियर आहे, मी सेल टॅक्समध्ये लागलो आणि उत्कृष्ट काम करतोय. कित्येक इंजिनियर आहेत जे वेगवेगळ्या विभागामध्ये उत्कृष्ट काम करतायत मित्रांनो. कित्येक BA झालेले मुलं आहेत जे सेल टॅक्समध्ये उत्कृष्ट काम करतायत. कित्येक कॉमर्स झालेले मुलं आहेत जे कंपन्यांमध्ये चांगलं काम करतायत. म्हणजे विचार करा, डिग्रीचा आणि जॉबचा संबंध नाही आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये जर जॉब पाहिजे असेल तर त्याला अमुक एकच डिग्री पाहिजे हे सुद्धा काढून टाकावं शासनाने. ओके. आणि मित्रांनो, ही माझी एक महत्त्वाची विनंती आहे. बघा, विद्यार्थी संघटनेने याच्यावर विचार करावा. याच्यात आणखी एलॅबोरेटेड जर पाहिजे असेल डिटेलमध्ये तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. माझा मोबाईल क्रमांक इथे लिहिलेला आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचा सिलेबस केंद्राच्या स्पर्धा परीक्षांच्या सिलेबसशी मिळता जुळता केला पाहिजे. मित्रांनो, झालं काय आहे की महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचा सिलेबस भला मोठा करून ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास मुलं खूप वेळ करावा लागतो आणि पदरी काही पडत नाही. याच्यामुळे सुद्धा नैराश्य येतं. माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचा सिलेबस हा केंद्राच्या स्पर्धा परीक्षांशी निगडीत करावा. केंद्राच्या स्पर्धा परीक्षांचा सिलेबस आणि महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांचा सिलेबस हा मिक्स असावा, सारखा असावा, मॅच असावा. म्हणजे काय होईल, एकाच अभ्यासातून महाराष्ट्रातली मुलं महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा सुद्धा देऊ शकतात आणि केंद्राच्या स्पर्धा परीक्षा सुद्धा देऊ शकतात. केंद्राच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळालं तर 1-2% का होईना तेवढा रोजगार महाराष्ट्रामधला वाढल्यासारखं आहे. मित्रांनो, नोकऱ्या मिळतील. केंद्र शासनाच्या नोकऱ्या जोरदार आहेत महाराष्ट्राच्या नोकऱ्यांपेक्षा. त्यांचे भत्ते, त्यांचे TADA हे वाढीव आहेत, HRA वाढीव आहे मित्रांनो. अंडरस्टँडिंग. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षांचा सिलेबस हा केंद्र शासनाच्या स्पर्धा परीक्षांच्या सिलेबसशी मिळता जुळता असावा. ओके राजांनो, ठीक आहे. तर मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे. अमर मोहितेने काल जे काही केलं किंवा त्याच्या वाट्याला जे काही आलं ते फार दुःखद आहे, हृदयाला पिळवटून टाकणारं आहे. परंतु मित्रांनो, हे पाऊल कोणीही उचलू नये. जर तुम्ही नैराश्याच्या गर्तेत जात आहात असं तुम्हाला वाटलं तर मित्रांनो, आमच्यासारख्या मार्गदर्शकांशी सुद्धा तुम्ही फोनवर बोलू शकता, प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. आमच्यासारख्या मार्गदर्शकांसाठी माझ्याशी बोलायचं असेल, नैराश्याच्या गर्तेत असताना, फ्रस्ट्रेशनमध्ये असताना, तर मित्रांनो माझ्या या मोबाईल क्रमांकावर कृपया संपर्क साधा. मी स्वतः GST मध्ये आहे, त्यामुळे मी तुम्हाला व्यापार उद्योग जगत, CA जगत, कॉमर्स जगत, सेवा क्षेत्र या क्षेत्रातील काही तज्ज्ञ मंडळींची तुमच्याशी भेट घालून देतो. स्पर्धा परीक्षेबद्दलही उद्बोधन करतो. मी स्वतः लेखक आहे, मी स्वतः MPSCचे क्लासेस घेतो, त्यामुळे त्याच्याबाबतही तुम्हाला उद्बोधन करतो. आणि कृपया लक्षात घ्या, नैराश्याच्या गर्तेत जाऊ नका. नैराश्यावर आत्महत्या हा उपाय नाही. नैराश्यातून बाहेर पडायचं आहे. मित्रांशी बोला, नातेवाईकांशी बोला, आईवडिलांशी बोला, पण नैराश्याच्या गर्तेत जाऊ नका आणि कुठलंही चुकीचं टोकाचं पाऊल उचलू नका. एवढी तुम्हाला विनम्र